नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे। माझ्या रेसिपीचे नाव आहे टाकोज। आपल्याला टाकोज बनवायचे आहेत। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे। टाकोज बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे बटाटा जो मी उकडून घेतलेला आहे, कांदा उभा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर लागणार आहे, चिली फ्लेक्स, ऑरेगेनो, चाट मसाला, जीरा पावडर आणि मीठ, चीज पण लागणार आहे आणि आपल्याला लागणार आहे सॉस बरोबरच आपल्याला चपातीचं पीठ लागणार आहे जे मी मळून घेतलेलं आहे। हे पहा, गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून तेल टाकून मस्त असं मी मळून घेतलं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवलं होतं। सगळ्यात पहिल्यांदा जो बटाटा मी उकडून घेतला होता तो मी किसून घेतेय। कढई तापायला ठेवली होती मी, कढई तापली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतेय। तेल थोडंसं गरम होऊ देणार आहे, त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे। तेल गरम झाले, कांदा टाकून घेते। कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी परतून घेणार आहे। हे पहा, कांदा परतून झालेला आहे आपला। गॅस बंद केलाय मी। आता मी बटाटा टाकते बाउल मध्ये त्यानंतर चिली फ्लेक्स टाकणार आहे, ऑरेगेनो, जीरा पावडर, चाट मसाला, कोथिंबीर। आता मी कांदा टाकून घेतेय बटाट्यामध्ये आणि लास्टला मी मीठ टाकणार आहे। आता हे सगळं मी मिक्स करून घेते। हे पहा, बटाटा मी मस्तपैकी मिक्स करून तयार करून ठेवलाय। आता मी छोटे छोटे चपाती करून घेतेय। हे पहा, अशी मोठी चपाती मी बनवून घेतली आहे। याचे मी पुरी सारखे असे छोटे छोटे चपात्या करणार आहे। माळवडलं चालू ना। मग अशी मी ज्या चपात्या केल्या त्या छोट्या छोट्या, त्याचप्रमाणे मी अजून थोड्या करून घेतेय। मग आपण एकदमच भाजणार आहोत त्यांना।
टाकोससाठी आपल्याला ज्या चपात्या लागणार होत्या छोट्या छोट्या त्या मी बनवून घेतली आहे आणि आता मी त्याला भाजणार आहे. तर मी जास्त भाजणार नाहीये, आपल्याला थोड्या थोड्याच भाजून घ्यायच्यात. हे पहा, अशा प्रकारे मी ह्या चपात्या भाजून घेतलेल्या आहेत. खूप भाजलेल्या नाही आहेत. आता मी ह्याचे टाकोस बनवून घेते. अशा प्रकारे पूर्ण चपातीला सॉस लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मगाशी मी सांगायचं विसरलेली तुम्हाला, मी तंदुरी मेयोनीज आहे त्याचा पण मी वापर करणार आहे याच्यामध्ये. हा पण पूर्ण चपातीला लावून घ्यायचंय. हे पहा, पूर्ण चपात्यांना मी सॉस लावून घेतलेला आहे. आता मी थोडं थोडं चीज टाकतेय. चीज टाकून झालेलं आहे. बटाटा टाकून घेतेय. हे पहा, बटाटा पण टाकून झालेला आहे माझा. मी पुन्हा थोडं थोडं चीज टाकणार आहे. आणि याला फोल्ड करून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे फोल्ड करून घेतले मी. पॅन तापायला ठेवला होता. पॅन तापलाय, त्याच्यामध्ये तूप घालणार आहे. आणि आता आपले टाकोस आपण शेकून घेऊया याच्यामध्ये. दोन्ही साईडनी याला मस्तपैकी असे शेकून घेणार आहे. हे पहा, दोन्ही साईडने मस्तपैकी भाजले गेलेत. आता ही साईड आहे ती राहते, मग त्याला आपण उभं करून भाजून घ्यायचंय. हे पहा, आपले टाकोस मस्त असे रेडी आहेत. दाखवते तुम्हाला दोन्ही साईडनी. फिलिंग पण बघा, अगदी मस्त असे दिसत आहेत आणि खायलाही खूप टेस्टी आहेत. नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा
आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा.